आता सध्या परत कोविड-19 सारखीच लक्षणं लोकांमध्ये दिसत आहेत आणि त्याचा नवीन व्हेरिएंट आता आहे सगळीकडं, असं आहे. पण त्याला घाबरून जायचं नाही. आपण ऑलरेडी एवढ्या मोठ्या ह्याच्यातनं बाहेर पडलो. फक्त जे लोकांमध्ये जास्त दोष संचित आहेत, म्हणजे ज्यांना डायबिटीज आहे, बीपी आहे, ज्यांना बरेच दिवस मेडिसिन्स चालू आहेत, जे वयस्कर आहेत, त्या लोकांनी जास्त काळजी घ्यायची गरज आहे. ह्याच्यात पण आयुर्वेदानुसार कोणताही जो ज्वर असतोय किंवा कोणतंही थ्रोट इन्फेक्शन असते त्याच्यामध्ये लंघनाचा अतिशय इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे सगळ्यात पहिले जर तुम्हाला अशी कुठलीही लक्षणं दिसली तर पहिले 1-2 दिवस कडकडीत उपवास करायचा. ते नसेल शक्य तर मुगाचं कडण किंवा भाताची पेज असं घ्यायचं. गरम पाणी थोडं थोडं पित राहायचं आणि घशाला जर काही त्रास होत असेल तर गुळण्या करायच्या. आणि जे काय आपण हायजीनचं ट्रेनिंग एवढ्या दिवसात घेतलंय त्या सगळ्याचं इम्प्लिमेंटेशन करून तुम्ही अग्नी व्यवस्थित ठेवला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्हायरस तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. अशी काळजी घेऊन तुम्ही निश्चिंत राहू शकता.